नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, तुम्ही थंबनेल बघितलेलंच आहे की जून 2020 मध्ये जो काही आता मागील एकदम रिसेंट सर्वात जर रिसेंट पेपर असेल आपल्या महाराष्ट्र सेटचा, तर जून 2020 मध्ये जो पेपर झालेला आहे फिजिकल सायन्सचा, ओके, त्यामध्ये मी पेपर सेट एचा ओके 30व्या क्रमांकाचा क्वेश्चन डिस्कस करणार आहे, जो की क्वेश्चन आहे मॅक्सिमा आणि मिनिमा या कॉन्सेप्टवर. बघा, मी आमचे जे काय ऑनलाईन कोचिंग क्लासेस सुरू आहे, कोर्सेस सुरू आहे, तर यामध्ये पण या मॅक्सिमा आणि मिनिमा या कॉन्सेप्टला मी जवळजवळ 3 ते 4 व्हिडिओ शिकवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण की या कॉन्सेप्टवर क्वेश्चन येतो. ओके, आणि हा जो काही क्वेश्चन फ्रेम केलेला आहे हा नाही का थोडाफार नाही का गेटच्या एका पेपरमध्ये क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनशी मॅच होतो. म्हणून मी तुम्हाला भरपूरदा म्हटलेलं आहे की गेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, महाराष्ट्र सेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे क्वेश्चन चाळत चला. ओके, तर बघा बेटा, सर्वप्रथम आपण तो क्वेश्चन काय आहे तो क्वेश्चन लिहून घ्या. बघा, 13व्या क्रमांकाचा क्वेश्चन आहे तो. ओके, 13व्या क्रमांकाचा क्वेश्चन आहे पेपरमध्ये. ओके, बघा, द म्युच्युअल अतिशय इझी बेटा, अतिशय इझी. द म्युच्युअल पोटेन्शियल एनर्जी that is V, okay, of two particles is function of their mutual distance, okay, are given as V of R is equals to A by R square minus of B by R. Okay, where A is positive and B is greater than 0, म्हणजे A आणि B काय आहे, कॉन्स्टंट्स पॉझिटिव्ह. ओके, if the particles are in static equilibrium, then the separation okay R is how many? Okay, बघा, ऑप्शन A 2B by A, ऑप्शन B B by 2A, ऑप्शन C A by B and ऑप्शन D 2A by B. ओके बेटा, तर बघा बेटा, हा जो क्वेश्चन कुठनं विचारलेला आहे बेटा, महाराष्ट्र सेट एक्झाम. ओके, जून 2020चा एकदम रिसेंट क्वेश्चन, पेपर सेट ए. ओके, आणि प्रश्न क्रमांक 13वा. अतिशय इझी क्वेश्चन, आणि मी भरपूरदा माझ्या ऑनलाईन कोर्सेसमध्ये या टॉपिकवर मी जास्त भर दिला येतोच बेटा. ओके, मॅक्सिमा मिनिमा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, या टॉपिकवर क्वेश्चन येण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. ओके, तुम्ही बघू शकता या रिसेंट जो काही मागील पेपर होता त्यामध्ये यावर क्वेश्चन विचारला आहे. बघा, सर्वप्रथम क्वेश्चन अंडरस्टँड करून घ्या. क्वेश्चन काहीच मोठा नाही आहे, याचा आन्सर आपण विदिन काही मिनिटातच फाइंड आउट करू शकतो. बघा, द म्युच्युअल पोटेन्शियल एनर्जी ओके ऑफ 2 पार्टिकल्स इज फंक्शन ऑफ देअर म्युच्युअल डिस्टन्स आर इज गिवन. बघा बेटा, असं कन्सिडर करा की हे 2 पार्टिकल्स आहे. ओके, 2 पार्टिकल्स आहे, या पार्टिकल्समध्ये काहीतरी डिस्टन्स दिला आहे, तर ओके काहीतरी डिस्टन्स दिला आहे समथिंग आर. ओके, तर या दोघा पार्टिकलचं बेटा पोटेन्शियल एनर्जी दिली आहे. म्युच्युअल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे बेटा दोघांचं मिळून. ओके, दोघांची मिळून त्यांनी पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे आपल्याला. V of R is equals to A by R square minus B by R, and where A and B are arbitrary constants and which are positive, greater than 0 म्हणजे which are positive. Okay, and this, आता बघा ते काय विचारत आहे हे कळून घे. बघा, इफ द पार्टिकल्स आर इन स्टॅटिक इक्विलिब्रियम, ठीक आहे, स्टॅटिक इक्विलिब्रियम मध्ये पार्टिकल आहे, देन सेपरेशन आर इज ओके, दे आर आस्किंग टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ आर. बघा बेटा, जसं की बघा, मी जे काही तुम्हाला म्हणजे आपल्या वर्कशीट्समध्ये जे काही क्वेश्चन्स वगैरे दिले होते, तर बघा एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 2x³ प्लस 3x स्क्वेअर असं काहीतरी फंक्शन राहायचं. ओके, तर बघा ते काय विचारत आहे, आणि आपल्याकडे आता जो काही दिलेला फंक्शन आहे V ऑफ R इज इक्वल्स टू A by R स्क्वेअर मायनस B by R विचारत आहे. ओके, आणि आता
हा पोटेन्शियल दिला आहे आणि ती काय कशाची व्हॅल्यू विचारत आहे, आरची व्हॅल्यू विचारत आहे. ओके, आता बघा बेटा, जेव्हा असा फंक्शन दिला होता तेव्हा ओके, तेव्हा आपण एक्सच्या व्हॅल्यूज काढायच्या. एक्सच्या व्हॅल्यूज म्हणजे काय हो, एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज. एक्सच्या व्हॅल्यू म्हणजे काय, एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज. आता बघा, या एक्सला या आरशी कम्पेअर करा, म्हणजे ते आर विचारत आहे, म्हणजे काय विचारत आहे आपल्याला, दे आर आस्किंग टू फाइंड द एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज. व्हॉट, दे आर आस्किंग टू फाइंड द एक्स्ट्रीमम व्हॅल्यू. एक्स्ट्रीमम व्हॅल्यू. आता बघा, एक्स्ट्रीमम व्हॅल्यू विचारत आहे, बट दे आर नॉट आस्किंग दॅट एक्स्ट्रीमम व्हॅल्यू इज पॉइंट ऑफ मॅक्सिमा और पॉइंट ऑफ मिनिमा. दे आर आस्किंग जस्ट दे वॉन्ट एक्स्ट्रीमम व्हॅल्यू. What? They want just extremum value. They don't want that extremum value. It may be point of minima or point of max. They are not asking. ती काय विचारायचं, फक्त आपल्याला एक्स्ट्रीमम व्हॅल्यू विचारा. एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज पॉईंट ऑफ मिनिमा पण राहू शकतो आणि पॉईंट ऑफ मॅक्सिमा पण राहू शकतो. हे आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टवरून शिकत असतो. ठीक आहे, दे आर आस्किंग टू फाइंड जस्ट एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज. बघा, एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज फाइंड आउट करणे अतिशय सिंपल आहे. जो काही दिलेला तुम्हाला फंक्शन आहे, बघा, व्हॉट इज फंक्शन, व्ही ऑफ आर इज इक्वल्स टू ए बाय आर स्क्वेअर मायनस बी बाय आर. एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज कशी फाइंड आउट करतो आपण, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू झिरो. पुट फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट गिवन फंक्शन इज इक्वल्स टू झिरो. Just use this formula and get the values for the extremum values. काहीच नाही, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज कसे फाइंड आउट करतो बेटा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू झिरो. बघा, आता व्ही ऑफ आर दिलाय ना, ओके, व्ही ऑफ आर दिलाय आपल्याला ए बाय, बघा आता ए बाय आर स्क्वेअर आहे, तर या आर स्क्वेअरला आर पॉवर मायनस टू लिहू शकतो अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इंडायसेस. ओके, 1 बाय आर स्क्वेअर कॅन बी रिटन एज आर पॉवर मायनस टू अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इंडायसेस. मायनस ऑफ बी बाय 1 बाय आर कॅन बी रिटन एज आर पॉवर मायनस 1 अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इंडायसेस. नाव फाइंड द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, डी व्ही बाय डी आर. बघा, ए कॉन्स्टंट ए बाहेर ठेवला. आता बघा, एक्स पॉवर एनचा फॉर्म्युला लावा, एन इंटू एक्स पॉवर एन मायनस 1. ओके, इथं आपलं एक्सच्या ठिकाणी व्हेरिएबल काय, आर पॉवर एन, म्हणजे आर पॉवर एनचा फॉर्म्युला घ्या, मग एन इंटू आर पॉवर एन मायनस 1. फक्त व्हेरिएबल चेंज झाला. बघा, एन ची व्हॅल्यू आहे -2, आर ॲज इट इज एन -1, -2 -1. ठीक आहे, मायनस ऑफ बी -1, आर पॉवर -1. ठीक आहे, ए -2 मायनस ऑफ 2a, आर पॉवर -3 मायनस ऑफ बी आणि -1 म्हणजे हा मायनस बी, आर पॉवर -2. ओके, देअरफॉर मायनस ए अपॉन, ओके, आर पॉवर -3 कॅन बी रिटन ॲज 1 बाय आर क्यूब. ओके, मायनस मायनस प्लस गेट बी, आर स्क्वेअर, आर पॉवर -2 रिटन ॲज 1 बाय आर स्क्वेअर. ओके, दिस इज नथिंग बट युअर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. ओके, पुट दिस इन दिस इक्वेशन 1. ओके, डी व्ही बाय डी आरच्या जागी टाका, -2a बाय आर क्यूब plus b by r square is equals to 0. They are asking to find the what? Just r. Therefore, -2a divided by r cube is equals to -b divided by r square. Minus get cancel. बघा, we are very close. बघा, 2a, आता b ला मी खाली शिफ्ट करतो, r cube ला वर शिफ्ट करतो, divided by r square. Okay, therefore 2a by b equals to r. झालं. This implies r is equals to 2a by b. R is equals to 2a by b. This is nothing but your extremum value. This is nothing but your extremum value, 2a by b. Now you can see the option D is present. That's why the correct option is 2a by b. 2a by b. ठीक आहे बेटा, बघा, इथपर्यंतचा क्वेश्चन होता, परंतु या क्वेश्चनला मी एक्सटेंड करतो. बघा, आपण काय चेक करू आता. बघा, आपण एवढा 3-3, 4-4 लेक्चर आपण त्या ऑनलाईन कोर्समध्ये शिकलो, तर आपण थोडा वेळ घेऊन येते, आहे की नाही. आता जो काही हा एक्स्ट्रीमम पॉईंट दिलेला आहे, जो काही आपण एक्स्ट्रीमम व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे, आपण चेक करू हा पॉईंट ऑफ मिनिमा आहे की पॉईंट ऑफ मॅक्सिमा आहे. सगळे कॉन्सेप्ट शिकू ना आपण, एका प्रॉब्लेममधनं सगळे कॉन्सेप्ट शिकू, म्हणजे मे बी येणाऱ्या सेटमध्ये पॉईंट ऑफ मॅक्सिमा किंवा मिनिमा विचारू शकतो. बघा, पॉईंट ऑफ मॅक्सिमा आणि मिनिमा कसा फाइंड आउट करतो आपण. बघा, जो काही तुमच्याकडे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, डी व्ही बाय डी आर किती आहे हो, -2a बाय, एकदा वर बघू द्या मला, हां, -2a बाय आर क्यूब प्लस बी बाय आर स्क्वेअर. ओके, हा झाला बेटा तुमचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आपल्याला काय चेक करायचा बेटा, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, म्हणजे बघा, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह आला तर तो पॉईंट होते बेटा पॉईंट ऑफ मिनिमा. काय होते, पॉईंट ऑफ मिनिमा. आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह आला तर तो पॉईंट होते बेटा पॉईंट ऑफ मॅक्सिमा.
आहे की नाही. आता जो काही आपण एक्स्ट्रीमम पॉईंट काढला किंवा जे काही आपण एक्स्ट्रीमम व्हॅल्यू काढली, ओके, आर इक्वल्स टू 2a बाय, ओके, 2a बाय बी, हो ठीक आहे. क्वेश्चन इथपर्यंतच होता आपल्याला, फक्त आपण एक्सटेंड करत आहे. मी सगळे कॉन्सेप्ट यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मग आता जो काही आर इक्वल्स टू 2a बाय बी हा जो काही एक्स्ट्रीमम पॉईंट होता, हा पॉईंट चेक करायचा आपल्याला, पॉईंट ऑफ मॅक्सिमा आहे की पॉईंट ऑफ मिनिमा आहे. ओके, तो कसा चेक करतो बेटा आपण, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. जर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला तर तो पॉईंट ऑफ मिनिमा आहे. सेकंड ऑर्डर निगेटिव्ह आला तर तो पॉईंट ऑफ मॅक्सिमा आहे. ठीक आहे, सर्वप्रथम बघा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d2v बाय dr स्क्वेअर. ओके, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह करून r इक्वल्स टू 2a बाय b पुट करणे आपल्याला. बघा देअरफॉर -2a 1 बाय r क्यूबला r पॉवर -3 प्लस b 1 बाय r स्क्वेअरला r पॉवर -2. बघा d2v बाय, हे डेरिव्हेटिव्ह सोपं गेले पाहिजे यासाठी मी हे सगळ्या गोष्टी करते. देअरफॉर -2a -3, ओके, r पॉवर -4. आता डायरेक्ट करतो b -2 r पॉवर -3. जस्ट रिअरेंज 6a डिवायडेड बाय r पॉवर 4 -2b डिवायडेड बाय r क्यूब. ओके, दिस इज नथिंग बट युअर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता बघा या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये बेटा मी r इक्वल्स टू 2a बाय b काय करतो, पुट करतो. देअरफॉर 6a rच्या ठिकाणी 2a बाय b होल पॉवर 4 -2b rच्या ठिकाणी 2a बाय b होल क्यूब. नाव सी देअरफॉर 6a डिवायडेड बाय b पॉवर 4. ओके, देअरफॉर 16a पॉवर 4. आय एम जस्ट कॅल्क्युलेटिंग. ओके, काहीच मोठी गोष्ट करत नाही मी, फक्त कॅल्क्युलेशन्स करत आहे. ओके, 2a ओके इंटू b क्यूब आणि 8a क्यूब. येत्या लक्षात बेटा, हा b डायरेक्ट वर चालला जातो ना, कारण की हा फॉर्म्युला यूज करायचा आहे b बाय c. देअरफॉर ac इंटू b. फक्त काय आहे ना की त्याच्यावर जो काही पॉवर आहे तुम्ही पॉवर लावता. बघा b वर नेला, इथं b चा पॉवर 4 होता, b चा पॉवर 4 केला, b चा पॉवर क्यूब होता. आणि बघा इथं 2a चा क्यूब केला, इथं 2a चा पॉवर 4 केला. आता बघा बेटा इथं एक क्यूबचा कॅन्सल झाला तर काय राहिलं बेटा, 6b पॉवर 4 16a क्यूब. ओके, इकडे बघा मायनस ऑफ, बरोबर चाललो की नाही एकदा, लेट मी चेक. तेच तर म्हणत आहे, इथे 2b आहे. ओके, इथे 2b आहे. ओके, बघा मायनस ऑफ 2b पॉवर 4 डिवायडेड बाय 8a क्यूब. आता बघा इथं 16a क्यूब आपल्याला काय करावं लागतं, बेस कॉमन करावं लागतं, म्हणून मी इथं 2ने मल्टिप्लाय करतो आणि इथे पण 2ने मल्टिप्लाय करतो. देअरफॉर बघा आता इथं 16a क्यूब झाला, इथं 16a क्यूब, बेस सेम आहे तर बेस मी कॉमन घेऊन देतो 16a क्यूब. राहिला काय 6b पॉवर 4 मायनस 22 4b पॉवर 4. दिस इम्प्लाइज, आता बघा 16a क्यूब तर कॉमन आहे, 6b पॉवर 4 मायनस 4b पॉवर 4 2b पॉवर 4. This is nothing but your second order derivative and value comes greater than 0. व्हॅल्यू कशी आली, पॉझिटिव्ह आली. व्हॅल्यू कशी आली बेटा, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. मग जर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह येत असेल तर पॉईंट आर इक्वल्स टू 2a बाय b कसा आहे रे बाबा, पॉईंट ऑफ मिनिमा. पॉईंट ऑफ मिनिमा. वाय? Because the second order derivative comes greater than 0. That is nothing but the positive. ठीक आहे बेटा. ओके, बघा हा होता बेटा सर्वप्रथम फाइंड आउट केला, हा होता एक्स्ट्रीमम पॉईंट्स. ओके, मग आपण तिथंच नाही थांबलो आहे की नाही. जो काही एक्स्ट्रीमम व्हॅल्यू फाइंड आउट केली त्याला काय केलं आपण, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्ट लावली. मग तो चेक केला की तो पॉईंट काय आहे रे, पॉईंट ऑफ मिनिमा आहे. ओके, आता बघा तुमच्याजवळ दिलेला फंक्शन काय, बघा पुन्हा एक्सटेंड करतो प्रॉब्लेमला. व्ही ऑफ आर इक्वल्स टू a बाय आर स्क्वेअर मायनस b बाय आर. ओके, आता बघा पुन्हा एक मी याच्यात कॉन्सेप्ट शिकवला आहे की फाइंड द मॅक्सिमम ऑर मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. आहे की नाही, तुम्हाला मी याच्यामध्ये मॅक्सिमम मिनिमामध्ये 2 कॉन्सेप्ट शिकवला आहे, 2-3 कॉन्सेप्ट शिकवला आहे. त्यामुळे की हा एक कॉन्सेप्ट आहे पॉईंट ऑफ फाइंड द मॅक्सिमम ऑर मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. आता बघा बेटा, सपोज हा असा ग्राफ आहे, असा हा ग्राफ आहे बेटा. ओके, आता बघा जो काय आर इक्वल्स टू आहे की नाही, सपोज हा व्ही ऑफ आर फंक्शन झालं, व्ही ऑफ आर, आणि हा झाला बेटा आर. ओके, आता आर इक्वल्स टू आपला आर इक्वल्स टू 2a बाय b हा आला आपला बेटा एक्स्ट्रीमम पॉईंट. पण तो कुठं आहे, कोणता पॉईंट, एक्स्ट्रीमम पॉईंट आहे पण कोणता आहे रे, पॉईंट ऑफ मिनिमा आहे. पॉईंट ऑफ मिनिमा आहे म्हणजे बेटा तो इथेच राहणार. कुठे राहणार आहे बेटा, इथेच राहणार. ओके, आणि पॉईंट ऑफ मॅक्सिमम कुठं राहू शकतो बेटा, पॉईंट ऑफ मॅक्सिमा इथं राहू शकतो, कारण की पॉईंट ऑफ मॅक्सिमा अनस्टेबल राहतो आणि पॉईंट ऑफ मिनिमा का राहतो रे, स्टेबल राहतो. आता तुम्ही सांगा बेटा मला, इथे फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू राहणार
की फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू इथे राहणार रे. हे बघा, हा पॉईंट ऑफ मॅक्सिमा आहे, फंक्शनची व्हॅल्यू इथे मॅक्सिमम राहते. येतं लक्षात? हा काय रे पॉईंट ऑफ मिनिमा आहे आणि फंक्शनची व्हॅल्यू इथे काय राहते रे फंक्शनची व्हॅल्यू इथे कशी राहते मिनिमम. ओके, इथं फंक्शनची व्हॅल्यू राहते बेटा मिनिमम. ओके, आणि वर फंक्शनची व्हॅल्यू राहते बेटा मॅक्सिमम. येतं लक्षात बेटा? का बरं? कारण की मॅक्सिमम पॉईंट तो वर राहतो आहे की नाही. तो मॅक्सिमम पॉईंट अनस्टेबल राहिल्यामुळे तो वर राहतो, म्हणून तो फंक्शनची व्हॅल्यू कशी देतो रे मॅक्सिमम. ओके, आणि मिनिमम पॉईंट ऑलवेज बेटा तो खाली राहतो, म्हणून तो फंक्शनची व्हॅल्यू कशी देतो रे मिनिमम. ओके, आता आपल्याकडे जो काही पॉईंट आहे एक्स्ट्रीमम पॉईंट तो कसा आहे रे पॉईंट ऑफ मिनिमम. मग तो कोणती व्हॅल्यू देणार बेटा मिनिमम व्हॅल्यू. म्हणून ते क्वेश्चन अगेन असं पण करू शकतात, फाइंड आउट दी minimum value of the function. बघा बेटा, एकच क्वेश्चन पण या एका क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला 3 कॉन्सेप्ट शिकवले. एक तर एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज फाइंड आउट करणे, आफ्टर दॅट तो एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज फाइंड आउट केल्यानंतर पॉईंट ऑफ मॅक्सिमा आहे की पॉईंट ऑफ मिनिमा आहे हे चेक केलं, आणि त्याही नंतर मी तुम्हाला तिसरा कॉन्सेप्ट शिकवत आहे की एखाद्या दिलेल्या फंक्शनची मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. आता इथं जो आपण एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज फाइंड आउट केली तो एक्स्ट्रीमम पॉईंट ऑफ मिनिमा आला, म्हणून तो फंक्शनचं कोणती व्हॅल्यू देणार मिनिमम, म्हणून मी क्वेश्चन लिहिला मिनिमम व्हॅल्यू. ओके, देअरफॉर सोल्युशन. बघा, जो काय आपला पॉईंट ऑफ मिनिमा r इक्वल्स टू 2a/b आहे आणि फंक्शन काय आहे v ऑफ r इक्वल्स टू a/r² - b/r. काहीच नाही. आता जेव्हा ते आपल्याला फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू विचारत आहे तर आरच्या ठिकाणी 2a/b पुट करा. देअरफॉर v आरच्या ठिकाणी 2a/b बस. देअरफॉर आरच्या ठिकाणी 2a/b होल स्क्वेअर मायनस b आरच्या ठिकाणी 2a/b. जस्ट कॅल्क्युलेट. देअरफॉर a इंटू b स्क्वेअर डिवायडेड बाय 4a² मायनस b स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स a. आता बघा बेटा, इथं एक ए गेट कॅन्सल. देअरफॉर b पॉवर b स्क्वेअर डिवायडेड बाय 4 मायनस b स्क्वेअर डिवायडेड बाय इथं 2a. ओके, आता इथं बघा 2 न मल्टिप्लाय करा, मी इथे परत 2 ने मल्टिप्लाय करतो. 4a बेस कॉमन म्हणला, देअरफॉर b स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर इक्वल्स टू बघा मायनस b स्क्वेअर डिवायडेड बाय 4a. दिस इज नथिंग बट v ऑफ 2a/b इक्वल्स टू मायनस b स्क्वेअर बाय 4a. दिस इज नथिंग बट युअर मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. आणि तुम्ही मिनिमम व्हॅल्यू पण बघू शकता, बघा निगेटिव्ह साईनच आलेली आहे. एक क्वेश्चन 3 कॉन्सेप्ट, 1 क्वेश्चन 3 कॉन्सेप्ट आपण रिसेंट पेपरमधनं शिकलो. जो काही जून 2020ला पेपर आला होता त्यामधला बेटा हा कॉन्सेप्ट होता. बघा बेटा, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.